तुम्ही तुम्ही एक चांगले भजनी आहात, तर त्याचबरोबर तुमचा मुलगा पण एक चांगला विद्यार्थी आहे, 10वी मध्ये चांगल्या मार्काने पास झाला. तर एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं, तर आम्हाला एक थोडक्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा, म्हणजे त्यांना पण कळायला पाहिजे की भजन्यांची मुलं काय करतात, थोडक्यात सांगा. हां आता माझा मुलगा आहे, माझा छोटा मुलगा आहे. मोठा मुलगा 12वी पास होऊन तो आज काहीतरी सांगा, त्याचं नाव सांगा, परिचय सांगा, त्याच्याविषयी तुमच्याविषयी. मोठा मुलगा 12वी पास होऊन आज तो त्याच्या म्हणजे त्याला पुढचं शिक्षण करायचं आहे किंवा त्याच्या पायावर भरायचं आहे हे त्याचा प्रश्न आहे. परंतु मग आज आणि एक छोटा मुलगा आहे माझा, गणेश बाबासाहेब अभंग म्हणून. बर. तर माझा छोटा मुलगा किंवा मोठा मुलगा, तुम्ही काय दोन करता मुलं आता? आहेत. भजनं? नाही, सध्या मी घरीच येतं. मी भजन बिजन म्हणतात. हां, भजन वगैरे म्हणजे सप्ताहाची वगैरे कार्यक्रम जर व्हिडिओ- निघले तर व्हिडिओ पारायणाला तुमचे- वगैरे बसते. त्यानंतर मग एक देवाची आवड आहे म्हणून एक फक्त शॉर्ट शॉर्ट करत असता. आणि माझं पाठांतर हे काय म्हणजे नाही येतं. राहिला प्रश्न माझ्या छोट्या मुलाचा, तर माझ्या छोट्या मुलाचा आज 10वीचा मला वाटतं 26 मेला काहीतरी निकाल लागला आहे. तर याचा वर्षभरामध्ये कधी नोटबुक म्हणा किंवा त्याची बुक्स म्हणा कधी उचलून बघितलं नाही, पुस्तक चाळून बघितलं नाही, कधी त्याने एका जागेवर बसून अभ्यासही केला नाही. रात्रीचा अभ्यास नाही, दिवसाचा अभ्यास नाही. पण माझा छोटा मुलगा आज 10वीचे बोर्डाचे पेपर जर समजा न अभ्यास करता तो कसा पास होऊ शकतो, हे देवाचं देणं आहे काहीतरी. कारण तो काम करतो, खूप काम करतो, खूप कष्टाळू, मेहनत करतो, रात्रीचं काम करतो, दिवसाचं काम करतो. खूप वाईट वाटतं. गरिबी परिस्थिती असल्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी घडत चालतात. आणि राहिला प्रश्न, मी एक अपंग येतं, त्यामुळं माझा असा प्रॉब्लेम आहे की मी शिकलेली असतानासुद्धा मला जॉब नाही किंवा काही छोटासा रोजगार किंवा उद्योग मी करू शकत नाही. माझं पहिलं म्हणजे माझी व्यवस्थाच नाही आहे राहण्याची, खाण्याची किंवा मग हे जॉब. काय करता? मी आता सध्या आईकडे, माझ्या आई वडिलांकडे राहते. आई वडील आहे ना? मला आई वडील आहेत, परंतु ते तर आहे ना. मग आई वडिलांचा प्रॉब्लेम असा आहे की वडिलांना पॅरलाइज झालेला आहे, आईचे थायरॉइडचं ऑपरेशन झालेलं आहे, आईला बीपीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग त्यांना पण एवढं माझा मुलगा मी एक गरीब, एक अपंग, आज मी त्याला म्हणजे कष्ट करूनही त्याला काही खर्च नाही करू शकतो. त्याने काम करून पैसे कमवा आणि शिका या उक्तीनुसार त्यांनी काम करून शिक्षण केलं आणि शिक्षण करून आज बोर्डाचे 96% मार्क्स मिळून पेपर देऊन पास झाला. आज मला एक अभिमानाची वाटते की मला गॅरंटी नव्हती, मला धाक होता की माझा मुलगा पास होतो का नापास. कारण मला खूप वाईट आई वडिलांना मला खूप वाईट वाटायचं की आज एका गरीबाचा मुलगा, गॅरंटी म्हणजे नो गॅरंटी की आज तो मुलगा पास होईल याची मला गॅरंटीच नव्हती. आज समजा तो 10वी जर फेल झाला तर तो भविष्यामध्ये किती बिघडल हे मला वाईट वाटत होतं. परंतु देवाला काळजी, त्याच्या कष्टाचं फळ देवाने त्याला दिलं, काय असेल ते त्याच्या प्रयत्नाला यश. आणि देवाला मी अशीच विनंती करेन पांडुरंगा की माझ्या मुलाला असंही भविष्यामध्ये अजूनही यश मिळू दे आणि तो सुखी जिथं राहीन तिथं सुखी राहू दे. जास्त नाही, तो फक्त उन्हातून सावलीत राहू दे. आईची एक पदराची सावली, एक फक्त एक आई म्हणून मी एक कर्तव्य नाही करू शकले. परंतु माझी आई म्हणजे त्याची आजी, माझी स्वतःची आई, माझ्या आईनं खूप कष्ट करून, लोकांचे काबड कष्ट करून मला आम्हा 3 भावंडांना शिक्षण दिलं. आणि त्यानंतर आज माझा मुलगा आईजवळ येतं, त्या मुलालाही कष्ट करून शिक्षण दिलं आणि ते शिक्षणाचं त्याने आज म्हणजे त्या कष्टाचं त्याने चीज केलं, तर 10वी पास झाला. म्हणजे आज एक गर्वाची बाब वाटते. एक गरिबाचा मुलगा इतक्या चांगल्या टक्केवारीने तो पास होऊ शकतो हे मला वाटत नव्हतं. परंतु मग काहीतरी आता एक देवालाच काळजी, बाकीचं काही नाही. हे बघा, गरिबाच्याच मुलांना समजा कळकळ असती, गरिबीची मालूमात असती, आपले आई वडील काय करतात, आपली परिस्थिती किती, आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर त्या मुलांबरोबर भगवंताची तुम्ही म्हणल्याचप्रमाणे एक म्हण पण आहे, जिसका कोई नहीं होता है ना उसका खुदा होता है. तर जो तो ज्याचा त्याचा संसार बघतो, पण भगवान सगळ्यांचा संसार चालवतोय. तुम्ही कोणाची त्याची काळजी करू नये, आपली काळजी करावं. भगवंत सगळ्यांचा सांभाळ करतो, त्यामुळं काही नाही. तर जिसका कोई नहीं होता है उसका खुदा होता है. तर धन्यवाद.
मी तर बाकीच्या मुलांना, छोट्या छोट्या मुलांना म्हणावं, आज भविष्य आहे. प्रत्येक आईला, आज जगभरातली एक आई, प्रत्येक मुलाची आई, प्रत्येक मुलाचे वडील यांचं कर्तव्य त्यांनी करावं की आपला मुलगा एक भविष्यामध्ये आपलं भविष्य आहे, ते आपलं भविष्य आहे. आज आपलं भविष्य काय आहे ते प्रत्येक आईवडिलांनी ते घडवायचं आहे. आज मुलांवर जसे संस्कार दिले तशी ती मुलं घडली जातात. आज परिस्थिती अशी आहे की मुलांना शिक्षण दिलं जातं, परंतु काही मुलं चांगलीही घडली जातात, काही वाईटही घडली जातात. परंतु जी वाईट मुलं घडली गेली ना, त्या मुलांना चांगलं वळण कसं लागन एवढं मात्र लक्ष देऊन काम केलं पाहिजे. गरिबाचा मुलगा पास झाला म्हणून गरिबाच्या आईवडिलांना एक अभिमानाची बाब वाटते. परंतु मी तर असं म्हणाल की नाही, प्रत्येक मुलीनं शिक्षण घ्यावं. प्रत्येक मुलीने नंबर नाही आला, प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहावं. परंतु आणि पुढचं शिक्षण घेत स्वतःच्या पायावरती उभं राहावं. कुणाला हात पसरण्याची वेळ येणार नाही किंवा आपल्याला कोणी काय बोलल की तू म्हणजे कुणाच्या भरोश्यावर आपल्याला जीवन जगावं लागेल अशी वेळ येऊ देऊ नका. कारण का भविष्यामध्ये परिस्थिती भविष्यात खूप कठीण आहे. आज भरोसा नावाची चीज ही राहिलेली नाही आहे. त्यामुळं राहिला प्रश्न, प्रत्येक आईनं, प्रत्येक वडिलांनी आपल्या मुलाकडं लक्ष हे दिलंच पाहिजे. प्रत्येक गरिबाचे असो श्रीमंताचे असो, प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी वेळ हा दिलाच पाहिजे. आईला सांगणं असं आहे का, मुलगी जर नसेल ऐकल तर तिने एक आई न होता, बहीण न होता, मावशी न होता, चुलती न होता, तिची एक मैत्रीण होऊन बघा. आणि मैत्रिणीच्या नात्यानं तिचेवालं मन जाणून घ्या किंवा तिच्या काय भावना येतं ते व्यक्त झाले की नाही ते तुम्ही एकमेकांमध्ये समजून घ्या किंवा शेअर करा. त्याच्यातनं तुम्हाला एक नवीन उत्तर भेटेल. आणि समजा काहीतरी एक वाईट तर नाही म्हणणार मी, पण मग एक चुकीचा रस्ता जर त्या रस्त्याने जर जात असेल तर बरोबरच्या रस्त्यानं ती मुलगी जायला एक सपोर्ट त्या मुलीला होऊ शकतो. आणि राहिला प्रश्न मुलाचा, वडिलांनी सुद्धा त्या मुलाच्या एक मित्र होऊन बघा. त्या मुलाच्या सगळ्या भावना व्यक्त होऊन तुम्हाला त्या मुलामध्ये काहीतरी एक वेगळे गुण दिसतील, मुलीमध्ये काहीतरी एक वेगळे गुण दिसतील. त्यांचं करिअर पुढं चांगल्या प्रकारचं सुधारू शकतं आणि भविष्यामध्ये त्यांचं भविष्य चांगल्या प्रकारचं घडू शकतं. एवढीच विनंती आहे कळकळीची की काहीच नका करू, फक्त प्रत्येकाने एक तरी मुलगा आपल्यावाला सावलीत ठेवा. आणि सावलीत म्हणजे एक तरी मुलगा जॉब करायला सांगायचं. याचं कारण असं सांगते, भविष्यामध्ये त्यांना कोणापुढं हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि आपली मुलगी जगाच्या पाठीवर कॉलर ताट करून वागू शकते. आज जर आपला मुलगा किंवा मुलगी कॉलर ताट करून वागू शकते तर आपला त्याच्यामध्ये खूप मोलाचा एक खारीचा वाटा नाही म्हणत. म्हणजे मुली बनण्यासाठी त्यांचे आई वडीलच जबाबदार असतात असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, आई वडील जबाबदार म्हणजे त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. नाही असं नाही म्हणणार. आणि राहिला हा झाला आई वडिलांचा प्रश्न. परंतु माझं असं म्हणणं आहे की मुलींनी सुद्धा एक आपल्यावरती आई वडील रागावता किंवा बोलता म्हणून त्यांचा राग मांडायचा नाही आहे. ते आपल्या भविष्य घडवण्यासाठी, आपल्या काहीतरी फायद्यासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, आपल्यामध्ये काहीतरी दुर्गुण येते ते नष्ट करण्यासाठी ते आपल्याला बोलत असतात. त्यांचं त्यातलं आपण काही गोष्टी ज्या वाईट आहेत त्या सोडून द्यायच्या असतात आणि ज्या चांगल्या आहे त्या पकडून धरायच्या असतात. आणि त्यातनं ज्या चांगल्या रस्त्याने आपल्याला जायला सांगितलं त्या रस्त्याने आपण जायचं असतं, जेणेकरून भविष्यामध्ये आपला फायदा होईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुम्ही चांगलं बोलल्यात, आज चांगलं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना, त्यांच्या आईवडिलांना. नक्कीच तुमचं व्हिडिओ बघून ते काहीतरी त्याच्यामधून घेतील आणि त्याचा म्हणजे उपयोग करतील जीवनामध्ये. तुम्ही चांगलं सांगितलं, तर तुमचे पण धन्यवाद. रामकृष्ण हरी.